हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बोटनेक ब्लाउज डिझाईन. तर ही बोटनेक ब्लाउज डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली आहे 4 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 5 इंच. 5 इंचाच्या खाली आपण असा समोशाचा आकार देऊन घेतलेला आहे आणि हा आकार देऊन आपल्याला इथे कट करून घ्यायचे. मैत्रिणींनो, अगदी सोपी आणि कमी वेळात होणारी ब्लाउज डिझाईन आहे. तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. तर इथे ब्लाउजचा गळा कट करून झालेला आहे. तर आता आपण ब्लाउजचा मेन कपडा घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. तर ब्लाउजचा मेन कपडा सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून इथे आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावल्याने आपल्या कपडा इकडे तिकडे घसरत नाही व गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. तर इथे 2-3 ठिकाणी आपल्याला टाचपिन लावून घ्यायचे आहेत. इथे कुठेही कॅनव्हास पेपर न वापरता आपण सुंदर असा गळा बनवणार आहोत. आणि आता इथे आपल्याला कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. आपला जसा गळा आहे तशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही जमेल अशा सोप्या पद्धतीने हा गळा सांगत आहे. मैत्रिणींनो, तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही हा गळा नक्कीच आवडेल. एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा. मैत्रिणींनो, ह्याच ब्लाउजचा आपण फ्रंट पार्टची डिझाईन टाकलेली आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. तर कट मारताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, इथं कट देणं ही खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे आपल्या गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि आपला जसा गळा आहे तसाच गळा येतो. त्यासाठी कट मारणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता इथे कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला गळा आणि कमरपट्टी एकदाच तयार होईल यासाठी. आता आपल्याला ह्या टाचपिन काढून घ्यायच्या आहेत आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कपडा पलटून घ्यायचा आहे. कपडा पलटून घेऊन आपल्या जसा गळ्याचा आकार आहे तसा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तर गळ्याचे कानेकोपरे आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आपण काडीच्या सहाय्याने किंवा टेस्टरच्या सहाय्याने गळ्याचे कोन व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. बघा मैत्रिणींनो, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा गळा पलटून घ्यायचा आहे. आपला गळा पलटून व्यवस्थित झालेला आहे आणि आपले कोनही व्यवस्थित आलेले आहे. तर आता आपल्याला ह्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना मैत्रिणींनो, एक अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि शिलाईमध्ये एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा नाही. आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे अगदी सावकाशपणे कपड्याला कुठेही झोळ न येऊ देता आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. अगदी कडेकडेने एकसारखी मार्जिन ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. आणि जिथं
कोण आहे तिथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मशीन थांबवायची आहे आणि सुई न बाहेर काढता ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. बघा मैत्रिणींनो, आपला फिनिशिंग सहित गळा तयार झालेला आहे. कॅनव्हास पेपर न वापरता आपले काने कोपरे आणि जसा गळा आहे तसा व्यवस्थित तयार झालेला आहे. आणि आता लगेच कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर शिलाई मारताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे, जेणेकरून कपड्याला झोळ येणार नाही यासाठी. आता गळा आणि कमरपट्टी तयार झालेली आहे. तर आता आपल्याला कडेकडेने शिलाई मारून अस्तर फिटिंग करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर तो एक्स्ट्राचा कपडा आपल्याला आता कट करून घ्यायचा आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर अस्तर फिटिंग करताना कपड्याला झोळ येऊ द्यायचा नाही. फिनिशिंग सहित आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. आणि शोल्डरचा सेंटर पॉइंट घेऊन आपल्याला दोन्ही साईडने टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर 1 इंचाचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. 4.5 ते 5 इंचावर आपले हे टक्स टाकून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, कमी वेळात होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मैत्रिणींनो, हा गळा तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.